काही चमत्कारिक जीत श्री बाळाजी ह्या संघानं हासिल केलंय. असं वाटलं होतं की सामना गेलाय त्यांच्या हातातून, परंतु करिश्माई जीत आरपी लायन्स टीमचा 12वा खेळाडू या ठिकाणी घ्यायचा आहे. टीम आरपी लायन्स बनाम यावेळेस आपण पुन्हा एकदा मुकाबला बघतोय ना. एका बाजूनं आरपी लायन्स विरुद्ध बाबू एलिमेंट्स मलबाडा ह्या दोन संघातलं क्रिकेट या ठिकाणी आपण बघतोय. चेंडू द्यायचा आहे. समोर आरपी लायन्सचा संघ प्रतीक धोदडे मैदानात आहे. विश्वनाथ जाधव मैदानात आहे. टेनिस बॉल क्रिकेटचे मोठे स्टार मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बिलकुल अक्षय घरत सुद्धा आहे. त्याचबरोबर अक्षय भिवंडीचा अक्षय सुद्धा आहे. म्हणजे अतिशय जबरदस्त साईट आपण ऑल इंडिया च्या ह्या स्पर्धेत बघतोय. आरपी लायन्स ह्या टीम कडून तू समोर सुद्धा त्याच तोडीचा संघ, त्याच ताकदीचा संघ समोर सुद्धा आहे. कारण इथे सुद्धा आपण बाबू एलिमेंट्स ह्या संघाला कमी लेखून चालणार नाही, कारण बिग टीम आहे. एक चांगली टीम ह्या ठिकाणी आपण बघतोय. यावेळेस दोन दिग्गज संघ दिनेश तरेक एका बाजूने आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय किरण अवधूत गोलंदाजी मार्क वरती. टीम साठपाटीसाठी घरेलू क्रिकेट खेळणारा हा अवधूत जरूर आपल्या गोलंदाजी मार्क वरती आहे. बिलकुल प्रतीकला सुद्धा आपण बघतोय ह्या मॅच मध्ये, कारण मागची नाईट मॅचची स्पर्धा विठ्ठल नगर बेहलपाडा ह्या ठिकाणी जी स्पर्धा होती, ह्याच संघानं आरपी लायन्स संघानं ती स्पर्धा मात्र जिंकली होती. हेच खेळाडू जास्तीत जास्त त्या टीम मध्ये आपण पाहिले होते. कारण अवधूतला सुद्धा आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर प्रतीक धोदडे सुद्धा होता, विश्वनाथ जाधव सुद्धा, अक्षय घरत सुद्धा होता. परंतु अक्षय घरत त्यावेळेस सुद्धा ह्या टीमचा हिस्सा होता. म्हणजे तेच खेळाडू ह्या टीम मध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय. बिलकुल दोन मोठ्या संघांमधलं हे क्रिकेट बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना. अवधूत समोर बिलकुल यावेळेस स्ट्रायकर एंडला किरणला आपण बघतोय. चांगली बॅटिंग करेल का अवधूत समोर, कारण अवधूत गती आणि वेरिएशन जरूर ह्या गोलंदाजाकडे आहे. सेकंड राऊंडचा खऱ्या अर्थानं हा पहिला सामना आपण बघतोय. दोन तगडे संघ या ठिकाणी सामन्याला सुरुवात होताना आपण बघतोय. गोलंदाज बिलकुल सज्ज ओव्हर द विकेट ना. मेसीड आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट घेईल का? पृथ्वी फिल्डर पासून थोडासा दूर चेंडू आहे. एकच धाव घ्या चेंडूवरती घेईल. सिंगल या ठिकाणी येताना आपण बघतोय. स्ट्रायकर एंडला आता मात्र दिनेश स्ट्रायकर एंडला या ठिकाणी आलाय. पहिल्या चेंडूवरती जरूर सिंगल आहे, कारण सुरेख चेंडू. अवधूत एक जबरदस्त गोलंदाज आहे. सातपाटी संघासाठी घरेलू क्रिकेट खेळणारा हा खेळाडू ऑल इंडिया ओपनच्या टीम मध्ये यावेळेस मात्र ओव्हर द विकेट ना डॉट काढलाय. घ्या चेंडू पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता. यावेळेस मात्र दिनेशला बीट केलंय. स्कोर कार्ड आतापर्यंत एक ह्या आकड्यावरती आहे. आरपी लायन्स संघ या ठिकाणी आतापर्यंत डॉमिनेट करताना आपण बघतोय. सुरुवात तर चांगली झाली, परंतु पलटवार होईल का विरोधी संघाकडून हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. राईट ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू कव्हरच्या वरून यावेळेस चांगला फटका आहे. रोखणं कठीण आहे. बॉल स्लो झालाय, परंतु चौकार. 4 धाबा यावेळेस कव्हरच्या वरून, नेट क्रिकेटच्या वरून चांगला स्ट्रोक आहे. पहिला चौकार
इथे मात्र या चेंडूवरती आलाय स्कोर कार्ड ह्या ठिकाणी आपण बघतोय ना 5 ह्या आकड्यावरती प्रवेश करताना 4 चेंडूंचा खेळ झालाय 5 धाबा बिलकुल सर्कलच्या वरून एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी 4 धाबा वसूल केलात 5 धाबा स्कोर कार्डला 3च चेंडू टाकून झालेत आतापर्यंत यावेळेस पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडू फुलोर लेनचा चेंडू होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चाललाय परंतु डॉट चेंडू टाकून झालेत आतापर्यंत ह्या षटकातले मात्र 4 अवधूत बिलकुल नाईल आणि लेंथ अतिशय जबरदस्त ठेवताना कारण कुठल्याही पद्धतीनं कमजोर चेंडू ह्या षटकामध्ये आतापर्यंत टाकलेला नाही एक चौकार जरूर आलाय षटकातील पुढची ह्या वेळेस मात्र लॉफ्टेड शॉट अवरबीट चेंडू आणि षटकार आलाय 6 धाबा स्कोर कार्ड बिलकुल स्कोर कार्ड 11 ह्या आकड्यावरती आपण ह्या ठिकाणी बघतोय शेवटचा चेंडू मात्र शेष आहे अंतिम चेंडू या ठिकाणी आपण बघतोय पाच चेंडू टाकून झालेत अंतिम चेंडू आहे पहिल्या षटकातला ह्या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज ओव्हर द विकेट ना फुल टच पुन्हा एकदा कमालीचा स्ट्रोक्स पहिल्या ओव्हरला प्रेशर अवधूत वरती आलंय कारण षटक तर कंप्लीट परंतु पहिल्या ओव्हरला टोटल स्कोर बोर्ड या ठिकाणी लागला जातोय ना बिलकुल 15 ह्या आकड्यावरती 15 धाबा एक ओव्हर टाकून झाले रोहित सहारे आपण कुठे असाल ना तिथून प्लीज यायचं आहे स्कोर कार्ड 15 ह्या आकड्यावरती आहे अक्षय गोलंदाजी मार्क वरती धाणीव टीम साठी घरेलू क्रिकेट खेळणारा हा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती आलाय परंतु समोर यावेळेस किरण गुरुद्वार चांगली बॅटिंग करेल का आवश्यकता आहे ताबडतोड बॅटिंगची गरज आहे आणि ती ताबडतोड बॅटिंग दिसली जाईल का हा प्रश्न या ठिकाणी जरूर उपस्थित झालाय कारण चांगली सुरुवात ह्या मॅच मध्ये आपण बघतोय बिलकुल बाबू 11 मलवाडा संघाकडून 15 धावा पहिल्या षटकात लागल्यात किरण गुरुद्वार स्ट्रायकर एंडला सोडून दिलं या चेंडूला बिलकुल वाईट साडी सिंगल घेईल या चेंडूवरती एक्स्ट्रा धावच्या रूपानं बिलकुल एक्स्ट्रा एक धाव आले टोटल स्कोर कार्ड 17 ह्या आकड्यावरती 16 ह्या आकड्यावरती प्रवेश करेल पहिला चेंडू दिशाहीन आहे किरण वरती मोठी जबाबदारी आपण बघतोय कारण मोठ्या मॅचचा हा खेळाडू आपण बघतोय लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न समोरून चेंडू या ठिकाणी जरूर फिरवलाय डॉट बॉल चांगला चेंडू घ्यावलेस मात्र अखेरकार डॉट चेंडू काढलाय 16 धावा आहे स्कोर काढला षटकातील पहिला चेंडू डॉट आलाय वाईट नंतर मनोवैज्ञानिक दबाव किरण गुरुद्वार यांच्यावरती आले चांगली बॅटिंग करेल का कारण 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग होईल का षटकातील पुढचा चेंडू लॉफ्टेड शॉट इज द बिग हिट षटकार घ्यावले 6 धावा कमालीचा स्ट्रोक किरणच्या बॅट मधून आलाय 6 धावा स्कोर कार्ड 22 ह्या आकड्यावरती प्रवेश 2च चेंडू ह्या षटकात टाकून झालेत 2 चेंडू टाकून झालेत प्रेशर आरपी लाइन्स ह्या गोलंदाजी अटैक वरती बिल्कुल जिसे कहा जाता है ना कि सामने वाली टीम को आप बिल्कुल जिसको कहा जाता है कि विपक्षी टीम को चर्चा करने के लिए मजबूर कर देना यानी कि बल्लेबाज की जीत होना जिसे कहा जा सकता है आणि ती घडवलंय खऱ्या अर्थानं किरण तारीफ करावी लागेल कारण एक मोठा बिग हिट त्याच्या बॅटमधून आलाय षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येईल 2च चेंडू या षटकात टाकून झालेत गोलंदाज अक्षय ह्या गोलंदाजाकडून
पुढचा बॉल. ओ हो 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 हो, यावेळेस काही दर्शनीय स्ट्रोक टोकलाय. व्हॉट अ बॅटिंग. किरण गुरुद्वार जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानात. दुसरा षटकार. बिलकुल चॅम्पियन्स ट्रॉफी रुद्र 11 वसुलीच्या स्पर्धेमध्ये स्कोर कार्ड 27 या आकड्यावर प्रवेश करताना 28 आहेत. प्रेशर आलंय आरपी लायन्स ह्या संघावरती, कारण प्रेशर येण्याचं कारण आहे किरणने केलेली हल्ला बोल बॅटिंग. बिल्कुल कहते हैं ना कि अगर देखना ही है मेरी उड़ान को, थोड़ा सा और ऊंचा कर लो आसमान को. आणि ते दाखवताना मैदानात किरण जबरदस्त बॅटिंग करताना 2 बॉलला 2 षटकार, 3 चेंडू टाकून झालेत. 28 धावा, 28 रन, नो विकेट लास्ट. ही परिस्थिती बिलकुल बाबू एलिफंट्सचा मलवाडा संघाचा स्कोर. चला घाई करायचे मित्रांनो. स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती आपण बघतोय. गोलंदाजावरती मनोवैज्ञानिक दबाव आहे, प्रेशर आहे. षटकातील पुढचा चेंडू घेऊन गेल. हो वाडा बॉलिंग, गुड कमबॅक. चारोक आणि चित फलंदाजाला या ठिकाणी बोल्ड केलंय. किरण यावेळेस मात्र क्लीन बोल्ड झालाय. हिज द बिग विकेट. स्कोर कार्ड 28. चार चेंडूंचा खेळ झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना अमय आगाशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस चांगला कमबॅक गोलंदाजाकडून. धाणीव संघासाठी घरेलू क्रिकेट खेळणारा हा गोलंदाज, वसईचा गोलंदाज, चांगली गोलंदाजी करताना ऑल इंडिया ओपन आरपी लायन्स ह्या टीम कडून गोलंदाजी करत असताना बिलकुल चांगल्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत ह्या षटकामध्ये करून दाखवली. 2 षटकारानंतर पुढचा चेंडू. ओ उडवलाय बॉलला. बिग हिट, जबरदस्त कनेक्शन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट लाजवाब, बेमिसाल, बेधडक मैदानात. स्कोर कार्ड 34. 34 धावा. 1 चेंडू अजूनही शेष आहे. शेवटचा चेंडू. ही आहे मित्रांनो विक्रमगड तालुक्यातील एक ब्रँड प्रतियोगिता, चॅम्पियन्स ट्रॉफी रुद्र 11 वसुरी चॅम्पियन्स ट्रॉफी. स्कोरबोर्ड आपण बघतोय ना. 34 या आकड्यावर 1 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. शेवटचा चेंडू शेष आहे. प्रेशर आरपी लायन्स या टीम वरती आला. येता क्षणी फलंदाज अमय मेसी डागे यावेळेस उंच गेलाय चेंडू. ओ बिलकुल नो मिस्टेक. अवधूत यावेळेस झेल. हालाकी विकेट्स या ठिकाणी कंप्लीट केलाय, परंतु 2 ओव्हरला स्कोर कार्ड आपण बघतोय ना 34 या आकड्यावरती आहे. ओ 2 ओव्हर 34 धावा. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत आपण बघतोय. तुषार बसवत मैदानात प्रवेश करताना. पालघरचा हा खेळाडू आहे. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना. बिलकुल यावेळेस षटक पूर्ण झाले. स्ट्राईक सुद्धा कदाचित त्याच्याकडे राहील का हा प्रश्न देखील आपण बघतोय, कारण स्ट्राईक कुणाकडे आहे ना हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी मिस्टर अक्षय घरत गोलंदाजी मार्कवर. हा सुद्धा पालघर पट्ट्यातलाच, पालघर जिल्ह्याचाच खेळाडू पुन्हा एकदा आलाय. पालघर तालुक्यातील बिलॉंग करताना बिलकुल अक्षय घरत बिलकुल गोलंदाजी मार्क वरती घेताना देखील आपण बघतोय. स्ट्राईकर एंडला दिनेश आहे. आतापर्यंत दिनेश ची सुद्धा बॅटिंग आपण चांगल्या प्रकारे पाहिले. वेलकम
विपुल पाटील आरपी लायन्स टीमचे ऑनर्स यांचे या ठिकाणी आगमन सुद्धा आहे. मी विनंती करेन सन्मानाने मंचावरती यावं. आरपी लायन्स टीमचे ऑनर सन्माननीय विपुलजी पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन होताना मी विनंती करेन की आपण सन्मानाने मंचावरती यावं. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 34 धावा आहेत स्कोर कार्डला. तिसऱ्या षटकाला सुरुवात होताना अक्षय घरत गोलंदाजी मार्कवरती आलाय. ओव्हर द विकेटनं सुरू करेल. ओ बिग हिट, ओ हो हो हो, सुरेख फटका, षटकार 6 धावा. स्कोर कार्ड ह्या वेळेस आपण बघतोय ना बिलकुल 40 या आकड्यावरती प्रवेश करताना काय कमाल बॅटिंग ह्या मैदानात होताना आपण बघतोय. कारण इथे मात्र रोखणं कठीण आहे. बिलकुल फलंदाजी अटॅकला कारण तेज तरार हवा या ठिकाणी आहे आणि त्याच कारणानं यावेळेस फलंदाजांना थोडा जास्त ॲडव्हान्टेज आपण बघतोय. षटकातील पुढचा चेंडू शॉर्ट ऑन पुलचा फटका आहे. ऑन साईडला फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण स्लिप झालाय यावेळेस दिनेश. कारण एकच धाव घेईल, कारण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न स्लिप झालाय. सिंगल इथे मात्र येते. स्कोर बोर्ड जरूर 41 या आकड्यावर प्रवेश करेल. 2 ओव्हर आणि 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 41 धावा. 2 विकेट नंतर प्रथम बॅटिंग करत असताना बाबू 11 मलवाडा संघानं काही लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन करून दाखवलंय बिलकुल. परंतु यावेळेस मात्र अक्षय पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. परंतु स्ट्रायकर एंडला आपण बघतोय ना तुषार बसवत पालघरचा ब्रँड दाखवेल का पुन्हा एकदा. कारण पहिल्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. परंतु यावेळेस तुषारसाठी मुसीबत ही आहे ना की हवेच्या विरुद्ध दिशेनं बॅटिंग चांगली करेल का. ओढवलाय बॉलला, लॉफ्टेड स्ट्रोक, कमालीचा फटका. तुषार बसवत पुन्हा एकदा कमाल बॅटिंग करताना 6 धावा षटकार टीम साठी घेऊन आलाय. एक लाजवाब षटकार. टीमचा स्कोर 47 रन. 47 या आकड्यावर प्रवेश करताना जबरदस्त बॅटिंग करताना आपण बघतोय तुषारला सुद्धा. बिल्कुल जिसको कहा जाता है ना कि चर्चा करने के लिए मजबूर कर देना. सामन्याला सुरुवात करायची. स्कोर बोर्ड 47 या आकड्यावरती बिलकुल आहे. कारण पुन्हा एकदा प्रेशर या ठिकाणी वाढवलंय. अक्षय घरत 2 षटकार अक्षयला आलेत. तुषार बसवत कमाल बॅटिंग करतोय बिलकुल. पहिला चेंडूवर ह्या मॅच मध्ये सुद्धा षटकार ठोकलाय. षटकातील पुढचा चेंडू सामना करेल. गुड बॉल, एक्सलेंट यॉर्कर, सन्मान दिलाय ह्या चेंडूला. कारण अक्षय घरतचा यावेळेस चांगला चेंडू आहे. 47 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. 4 चेंडूंचा खेळ खऱ्या अर्थानं टाकून झालाय. तिसरे षटक आहे. 47 धावा प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाच्या यावेळेस स्कोर बोर्डला आहेत. षटकातील पुढचा चेंडू राईट मोहर द विकेटनं फ्लिक केलाय. चांगला फटका आहे. ऑन साईडला बॉल चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा इथे सुद्धा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 धावेसाठी चौकार आलाय. आरपी लायन्स टीम वरती प्रेशर वाढत चाललंय. स्कोर कार्ड बिलकुल 51 या आकड्यावर प्रवेश करेल. हो बिलकुल आजच्या दिवसातला सर्वात मोठा स्कोर आहे. कारण तिसऱ्या षटकात अजूनही एक चेंडूचा खेळ शेष आहे. अंतिम बॉल अक्षय घरतचा शेष आहे आणि अक्षय घरत वरती हल्ले चढवलेत तुषार बसवतनं. मिड विकेटच्या दिशेनं चांगला फटका आहे. ऑन साईडला चेंडू चाललाय. सिंगल घेईल का. कारण यावेळेस बिलकुल चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल घ्या चेंडूवरती घेताना आपण बघतोय रोखलंय. यावेळेस सिंगल घ्या चेंडूवरती आपण बघतोय. स्कोर कार्ड ह्या ठिकाणी आहे 52 धावा. 3 ओव्हर 52 आणि विकेट्स गेल्यात 2. शेवटचं षटक घेऊन येईल विश्वनाथ जाधव.
खूप मोठा क्रिकेटर आहे. बिलकुल ह्या परिसरात विक्रमगड मध्ये मोठ्या स्पर्धा अक्सर खेळण्यासाठी येत असतोय. पुन्हा एकदा त्याच्या समोर आहे बिलकुल तुषार बसवत. कारण हेच चित्र आणि हेच दृश्य आपण पाहिलं होतं नाईट मॅचेस सरपंच चषक कैलाजी कोवरा यांची स्पर्धा. अजय निकुले आयोजक बिलकुल विठ्ठलनगरची स्पर्धेचं दृश्य. यावेळेस पहिल्या बॉलवरती विकेट घेईल का? अवधूत आहे चेंडूच्या खाली आणि नो मिस्टेक. तुषारला या ठिकाणी माघारी पाठवलंय. पहिल्या बॉलवरती चांगला विकेट्सचा विश्वनाथ जाधवनं हासिल केलाय. पहिला विकेट्सचा ह्या षटकातला. टोटल 3 विकेट्स झालेत. तिसरा विकेट आहे. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तुषार जबरदस्त बॅटिंग केलंय परंतु यावेळेस मात्र हलकासा आखो टप्प्याचा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्नात. मोठा झटका आहे कारण तुषार जर अजूनही राहिला असताना जरूर अजून धावा आल्या असत्या परंतु हरकत नाही. कहते हैं ना कि क्रिकेट अगर मगर से खेली नहीं जाती. क्रिकेट की अपनी परिभाषा अपनी खूबसूरती अपनी पहचान होती है आणि ते दिसलंय मैदानात. स्कोर कार्ड 52 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती यावेळेस तुषारच्या शिकार. यावेळेस मोठा विकेट आलाय. नो बॅटर मैदानात. नील किनी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना देखील आपण बघतोय. विश्वनाथ विरोधात सोडून दिलाय चेंडूला. वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव घेईल. स्कोर कार्ड 53 धावसंख्या. आजच्या दिवसातला हा खऱ्या अर्थानं सर्वात मोठा स्कोर आहे. सोपान विचार केल्यानंतर मोठी धावसंख्या आतापर्यंत जोडले. अजूनही येणारे 5 चेंडू खऱ्या अर्थाने शेष आहेत. तो विश्वनाथ जाधव बिलकुल चांगली गोलंदाजी करेल का? पहिल्या चेंडूवरती बिलकुल विकेट घेऊन आलाय परंतु यावेळेस नील किनी समोर चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण ह्या ठिकाणी बिलकुल स्ट्रायकर एंडला आहे. फुलटॉस कमजोर चेंडू आणि षटकार आलाय. लॉग ऑनच्या मिड ऑनच्या वरून 6 धावा षटकार. व्हेरी गुड बॅटिंग. क्या बात है. लाजवाब. बाबू एलिमेंट्स मलवाडा संघ शानदार बॅटिंग करताना. धावसंख्या जर पहिली ना ह्या टीमची 59. 3 ओव्हर 2 चेंडू 3 विकेट 59 धावा. ही परिस्थिती आपण बघतोय ह्या मॅचची. काही कमाल बॅटिंग करून दाखवले कारण षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा विश्वनाथ राऊंड द विकेट ना ओव्हर द विकेट आलाय. पंचांचा कॉल. वाईट बॉल आहे. यावेळेस सुद्धा एक धाव घ्या चेंडूवरती घेताना आपण बघतोय. टोटल 60 धावा स्कोर बोर्डला लागल्या. 4 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. 70+ जर धावा आल्यानंतर चेसिंग कठीण होईल. हालाकी ह्या मैदानात हवा जरूर आहे परंतु पुन्हा एकदा काय घडेल ना. यावेळेस बिलकुल चांगला चेंडू कारण कोच अनोखा प्रयत्न करण्याचा ह्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झालाय. हो चांगला चेंडू. यावेळेस स्लोअर 1 चांगला चेंडू डॉट काढलाय. येणारे 3 चेंडू शेष आहेत. 60 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत. विश्वनाथ जाधव पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. यावेळेस बीट केलंय. विकेट घेऊन येतोय विश्वनाथ. बिल्कुल ये बड़े खिलाड़ी इसी तरह के होते हैं जो वापसी करने का दम रखते हैं, कमबैक करने की क्षमता रखते हैं और इस बार बिल्कुल एक बड़ा विकेट यावेळेस विकेट घेऊन आलाय. स्कोर कार्ड बिल्कुल आपण बघतोय ना 60 का धाव संख्येवरती आहे. अर्जुन नो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना धावसंख्या चांगली झाली परंतु येणारे चेंडू अजूनही या षटकातले जर पाहिले ना तर 2 चेंडू शेष आहेत. अंतिम 2 चेंडूंचा खेळ. बिलकुल शेवटची 2 चेंडू कमबॅक केलाय विश्वनाथ जाधवनं कारण षटकार खाल्ल्यानंतर गुड कमबॅक असं म्हणायला हरकत नाही. ओएच आणि विकेट. वाडा बॉलिंग विश्वनाथ जाधव. पुन्हा एकदा एक फुल टॉस नंतर चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करताना आरपी लायन्स धाडीव. आरपी लायन्स ह्या संघाचा हा गोलंदाज देहरजी आरपी लायन्स संघाचा गोलंदाज त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना देखील आपण बघतोय. स्कोर कार्ड 60 ह्या आकड्यावरती आहे. वेलकम बॅक असं म्हणायला हरकत नाही. शेवटचा चेंडू शेष आहे. असं वाटलं होतं की 70+ धावा होतील परंतु साहिल मैदानात एंट्री करताना स्ट्राइक त्याच्यावरती आहे त्याच्याकडे आहे. हो दिनेशनं चांगली बॅटिंग केली खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी.
शेवटचा चेंडू शेष आहे. अंतिम बॉल विश्वनाथचा येईल का अंतिम चेंडू. एक चेंडूचा खेळ शेष आहे. बिलकुल सागेल मैदानात या ठिकाणी आलाय. अंतिम बॉल वरती एखादा मोठा फटका घेऊन येईल का. ऑल इंडिया ओपनची ही स्पर्धा आपण बघतोय आजच्या दिवसात. राईट मोर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धाबेसाठी एक संघर्ष चाललाय, परंतु इथे काय घडेल ना. रनआउटची विकेट आहे. अखेरकार अंतिम बॉल वरती पुन्हा एकदा विकेट. कमाल षटक टाकलाय विश्वनाथ जाधवचा. हा क्लास दिसलाय स्कोरबोर्डला. बिलकुल स्कोरबोर्ड 60 या आकड्यावर आहे. 61 धावेंचं हे लक्ष आहे. सन्माननीय दिलीपजी भोये त्याचबरोबर मनोज बोरसे यांना आपण मंचावरती बघतोय आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आयोजन कमिटीचे मेंबर्स आपणास विनंती आहे की साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी करावा. सन्माननीय मनोजजी बोरसे साहेबांचा सन्मान सुरेश दादा सहारे यांच्या शुभ हस्ते मंचावरती होताना आपण बघतोय. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत सन्माननीय दिलीपजी भोये साहेबांना देखील आपण बघतोय. बिलकुल त्यांचाही सन्मान या मुख्य मंचावरती होताना आपण बघतोय. जबरदस्त अष्टपैलू ऑलराऊंडर्स आहेत. गावितपाडा संघासाठी घरेलू क्रिकेट खेळणारे त्यांचा सन्मान या मंचावरती होताना आपण बघतोय. त्याचबरोबर सन्माननीय विपुलजी पाटील RP लायन्स ह्या संघाचे ऑनर्स आपणास विनंती आहे की आपण सन्मानाने मंचावरती यावं. त्याचबरोबर एक युवा उद्योजक देखील आहेत. आपणास विनंती आहे की आपण सन्मानाने मंचावरती यावं. ह्या पुढील होणारा सामना श्री बालाजी विरुद्ध रुद्र एलिव्हन्ट्स. ह्या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉससाठी यावं. श्री बालाजी विरुद्ध रुद्र एलिव्हन्ट्स वसोरी ह्या दोन्ही संघांना विनंती आहे. बिलकुल आपण समालोचन कक्षामध्ये बदल करतोय. पुढचा आवाज ह्याच गावचा आवाज मिस्टर सोपान आपल्यासोबत जोडले जाताना वेलकम, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुशील अवतार कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा. सुशील अवतार. मंचावरती सन्माननीय विपुलजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करतोय आपण यावं सन्मानाने मंचावरती. त्याचबरोबर ह्या स्पर्धेचे आयोजन करता सुरेश दादा सहारे आपणास विनंती आहे की आपण माननीय विपुलजी पाटील यांचा सन्मान करावा. आपण मंचावरती यायचं आहे. तर सामना सुरू होण्याच्या पूर्वी आपण मंचाकडे येऊया. मंचावरती माननीय विपुलजी पाटील यांचं आगमन आहे आणि मी विनंती करेन की आपण सन्मान करावा. कमिटी मेंबर्स प्लीज आपण विपुलजी पाटील यांचा सन्मान करावा. RP लायन्स टीमचे ऑनर आहेत. त्याचबरोबर आपण बघतोय ना की एक युवा उद्योजक देखील आहेत आपल्या विक्रमगड तालुक्याचे. त्यांचा सन्मान घ्या मंचावरती होताना देघरच्या गावचे आहेत. मंचावरती त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होताना सुरेश दादा सहारे यांच्या शुभ हस्ते सन्मान होताना मंचावरती आपण बघतोय. मैदानात प्रतीक धोदडे प्रवेश करताना इज द डेंजर मैन. बिल्कुल एक ऐसे खिलाड़ी जहां पर इनकी चर्चा विक्रमगढ़ नगरी में अक्सर होती है और इनकी बल्लेबाजी देखने के लिए बहुत सारे दर्शक
जरूर इनकी बैटिंग देखने के लिए, जरूर विक्रमगढ़ में जब भी ये खेलने आते हैं ना, इनकी बैटिंग देखने के लिए तमाम दर्शक बिल्कुल बीच मैदान पर आते हैं. ये सबसे बड़ा सवाल रहा है हे त्यांना आपण बघतोय. परंतु समोर गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज जर पाहिला तर तेज तरार गोलंदाज आपण करतोय. मात्र समालोचन कक्षामध्ये बदल. पुढचा आवाज मिस्टर सोपान ह्याच गावचा आवाज आहे. मी त्यांना मात्र आमंत्रित करतोय इथे पुढील समालोचनासाठी. थँक्यू, धन्यवाद. येस, थँक्यू, धन्यवाद. आपण पाहतोय रुद्र 11 चॅम्पियन ट्रॉफी 2026 पालघरचे सितारे दिसले जातात मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू सुरेख मारला या लॉंग ऑन रिजनला, क्षेत्ररक्षण झालं या, एक धाव कंप्लीट केलं या. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून एक धाव संख्या कंप्लीट झाली या. धाव संख्या स्कोर कार्ड वर लागते या. प्रत्येक धोदरच्या बॅट मधून आलाय हा फटका, एक धावेचा, एक धाव. पहिला चेंडू एक धाव आले या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमय आगाशीला आपण पाहतोय. राईट हँड गोलंदाज तेज रफ्तार के साथ गोलंदाजी करत असतो. सुरेख फटका, लाजवाब फटका, देखना स्टोक, बेमिसाल क्रिकेट, क्रिकेट का क्लास, A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका. अक्षय घरतच्या बॅट मधून आला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका. लॉंग अक्षय कासार याच्या बॅट मधून हा फटका, दर्जेदार फटका. देखना स्टोक, बेमिसाल क्रिकेट, हे क्रिकेट क्लास का पालघर चे सितारे मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फलंदाजी, गोलंदाजी अटॅक, गोलंदाज टीट फॉर टॅट, जशास तशी गोलंदाजी केली जाते. सुरेख पद्धतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस, गतीत परिवर्तन केलं या. 3 चेंडूचा खेळ झाला या. धाव संख्या धाव पलकावर लागल्यात 7. धोनीचा जर्सी नंबर धावांवरती आणला जातो. इंडियन प्लेयरची आठवण करून दिले जाते याच मैदानावर. 7 धावा धावपलकावर लागल्यात. ओ हो, गुड्डा देख, तमाशा देख, फटका बसला गेला. क्षेत्ररक्षक येते चेंडू खाली आणि चुकी झाली याच क्रिकेट मध्ये ना चुकीला माफी नाहीये. झेल सोडलाय अक्षयचा आणि धावा पळून केल्या 2 धावा पळून पूर्ण केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. 9 धावा बिग बॅटाला मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ झाला या. धावा धावपलकावर जोडल्यात 9 धावा. प्रतीक धोदडे पालघरचा सितारा, युवा सितारा आहे प्रतीक धोदडे. त्याला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर, तर स्ट्रायकर एंडवर अक्षय. काय जबरदस्त आक्रमक फलंदाजी करतोय अक्षय. सुरेख गोलंदाजी अटॅक, अमय आगाशी राईट हँड गोलंदाज तेज रफ्तार के साथ गोलंदाजी करत असताना. ध्येय मला माहिती आहे, मंजिल मला माहिती आहे, म्हणून वाटे देणाऱ्या आडव्या काट्यांचा विचार का करावा. अक्षय सुरेख फलंदाजी करत असताना अक्षयला माहिती आहे आपला क्लास. अमय आगाशे पंचांकडे दाद मागितली जाते, अपील केला जातो या. डोकं मात्र अपील करता आणि हृदय मात्र धडधड करत असता. फलंदाजाचा अपील केला, जरूर पंचांनी अपीलला जरूर सन्मान दिला या. 5 चेंडूंचा खेळ झाला या. निर्धाव चेंडू आलाय. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन अमय आगाशी याच्याकडनं झालं या. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळलेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अमय आगाशी अक्षयना मात्र थांबून ठेवण्याचं काम अमय आगाशीने केलं या. पालघरचा हा सितारा सुरेख फटका मारला या. एका हाताने क्षेत्ररक्षण केले, लाजवाब कमालीचं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन रिझन लावताना आपण पाहतो या. सुरेख क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण. कमालीचा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकात धावा जोडल्यात मात्र 10 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. पहिलं षटक संपला या. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत, याची मात्र दक्षता घ्यायची आहे. पंच अमय आगाशीचा पहिला षटक संपला या आणि धावा जोडल्यात मात्र 10. प्रतीक धोदडे येतोय मात्र नॉन स्ट्राईक एंडवर. प्रशांत अक्षय प्रथमतः
स्ट्रायकर एंडवर खेळताना दिसला जाईल पुन्हा एकदा आणि गोलंदाज मयंक मांगेला युवा सितारा आहे युवा गोलंदाज आहे मयंक सितारा धावा रोखेल का टार्गेट पूर्ण करायचं 61-61 छत्रपती शिवाजी महाराजांचा एका मावळ्यानं फक्त 60 गडी घेऊन पन्हाळा गड जिंकला होता त्याच धावा इथे ठेवल्यात 61 धावेचं टार्गेट पूर्ण करायचं समोर 18 झेंडू आहेत 61 धावा झाल्यात 10 अजून पण 18 झेंडू आणि 51 धावेची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये कमालीची फटकेबाजी करावी लागेल मयांक पहिला चेंडू पंचांचे हात समांतर झालेत म्हणजेच धाव अवांतर येईल धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावर 11 धावा ऑल इंडिया ओपन पालघर भिवंडी विक्रमगड वाडा आज इथे सितारे दिसले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये रुद्र 11 चॅम्पियन ट्रॉफी खरी नजाकत उडवला जेल मात्र मयंकना आणि झेल सोडला जातो या मोठ्या गडीला जीवदान अक्षयला जीवदान दिलं या प्रतीक दोदरे स्ट्रायकर एंडवर सज्ज होत या एक चेंडूचा खेळ झालाय धावा या षटकात खर्च केला आतापर्यंत 2-1 वाईट चेंडू हाताळला या मयंक ना एक चेंडू झालाय टाकून त्याच्यावरती एक धाव काढलं या अक्षयच्या बॅट मधनं आले एक धाव पुढचा झेंडू दुसरा झेंडू मयंक प्रत्येक क्लास स्क्वेअर लीग रिजन वर इव्हेंट क्वालिटीचा ब्रँडेड फटका प्रत्येक दोडीच्या बॅट मधून आलाय असा धावेसाठी कर्राला जबाब कर्राला स्टोक खेळून काढलाय मात्र प्रत्येक दोडीला षटकार ब्रँडेड प्रहार 6 धावेचा कर्राला जबाब धावसंख्या झपाट्याने वाढली जाते धावसंख्या 18 या आकड्यावर विराट कोहलीच्या जर्सी नंबरवर धावा जाऊन पोहोचल्यात 18 धावा काय कमालीचा क्रिकेट रुद्र 11 चॅम्पियन ट्रॉफी 2 चेंडूंचा खेळ झालाय 2026 हा थरार महासंग्राम महाकुंभ महामेळावा ऑल इंडिया ओपनचा हा गट मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय एका बाजूला आरपी लायन्स झुंज करतोय तर दुसऱ्या बाजूला बाबू 11 मलवाडा संघा वाह काय जबरदस्त नजाकत देखना पहार देखना स्टोक बेमिसाल क्रिकेट मिड विकेट वरून आलाय हा षटकार 6 धावेचा कर्राला जबाब 2 चेंडूवर 2 षटकार बॅक टू बॅक 2 षटकार प्रतीक धोदरे कमालीची फलंदाजी कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रतीक धोदरे राईट हँड बॅटर यासाठी तर पालघरचा सितारा ओळखला जातो या आणि पालघर या क्रीडा नगरीवर त्याचं खूप मोठं नाव आहे 2 षटकार आल्यानंतर धावसंख्येत मात्र भर धावसंख्या जाऊन पोहोचले 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड 24 धावा 24 धावा काय कमालीची बॅटिंग प्रतीक धोदरे जिथे आरपी लायन्स ऑनर त्याच्यावरती खुश असतील कारण की 2 चेंडूत 2 मोठे प्रहार केलेत प्रतीक धोदरेनं कमालीची बॅटिंग गोलंदाजाला मात्र प्रगती करावी लागेल यास निश्चित गोलंदाजाने प्रगती केली जरूर 2 मोठे फटके आल्यानंतर चेंडू टाकलाय मात्र निर्धाव कुठल्याच प्रकारची धाव नाहीये चेंडू मात्र सुरेख 4 चेंडूंचा खेळ झालाय धावसंख्या 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड मयंकला मात्र कमबॅक करावं लागेल प्रत्येक दोडे आक्रमक फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये दिसला जातो सुरेख लाजवाब फटका बसलाय की काय क्षेत्ररक्षक आणि चेंडू आलाय लॉंग ऑन रिजन वरना षटकार 6 धावेचा कर्रारा प्रहार कर्रारा स्टोक खेळून काढलाय आपल्या ताकदीचा आपला क्लास आपली ओळख निर्माण करून दाखवली जाते रुद्र 11 चॅम्पियन ट्रॉफी वाघ्याच्या क्रीडा नगरीवर प्रत्येक धोडे क्लासिकल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दिसला जातोय प्रत्येक धोडे नावाचा ब्रँड चमकला जातोय 30 धावा धाव पलकावर लागल्यात एक चेंडू अजून पण शिल्लक आहे मयंक थोडासा महागडा गोलंदाज ठरला जातोय मयंकला कमबॅक करावं लागेल मयंकला या चेंडूत प्रतीकला बाद करावं लागेल कुठेतरी धावांना आरेख द्यावा लागेल वेगवान फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक धोदरे काय जबरदस्त पंचांचा इशारा आलाय हात समांतर धाव अवांतर दिले जात आहे एक धाव अवांतर आले वाईटच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढली जाईल धावसंख्या 31 या आकड्यावर 31 धावा झाल्या धाव पलकावर
पालघरचा हा सितारा काय मैदानाच्या आतमध्ये धुम्माकूळ मारत अजून पण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मयंक थोडासा कुठेतरी कमीपणा दिसतोय मयंकचा आणि तो कमीपणा भरून काढावा लागेल. मयंकला कमबॅक करावा लागेल. क्रिकेटमध्ये कधीच कुणाला कमी समजू नका, कारण काही दिवस गाजवलेले असतात, काही दिवस गाजवत असतात आणि काही दिवस गाजवणारे असतात. यस, षटक झाले कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्यात 32 रन्स, 32 धावा, 12 चेंडू आणि 29 धावा. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. चित्र कोणतेही असो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुडून पडायचा. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास. 12 चेंडू आणि 29 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आरपी लायन्स संघ आणि त्यांच्या विपक्षात बाबू 11 मलवाडा संघ. काय जबरदस्त कमालीचं बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांचा पुनश्च एकदा रुद्र 11 चॅम्पियन ट्रॉफी 2026 तर्फे क्रिकेट रसिकांचा, क्रिकेट प्रेमींचा आणि क्रिकेट प्रेक्षकांचा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आणि स्वागत असेल. काय सामना लाजबाब मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आरपी लायन्स संघ खडतर प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूला झुंज देतोय बाबू 11 मलवाडा संघ. कम्मालीचे फलंदाजी झाली होती, यास कम्मालीची गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. सुरेख मॅच, लाजबाब मॅच मैदानाच्या आतमध्ये. पालघरचे सितारे ऑल इंडिया ओपन दिवस आणि ऑल इंडिया ओपन दिवसामधील हा पहिला सामना दुसऱ्या राऊंडचा आपण पाहतोय. कम्मालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. नितीन माची, डहाणूचा हा सितारा नितीन माची कमालीची गोलंदाजी करेल का नितीन माची? धावा रोखेल का? प्रतीकला रोखण्याचा प्रयत्न केला जाईल का? प्रतीकला माहिती आहे स्ट्रायकरवर प्रतीक शेवटच्या चेंडूवर सिंगल घेऊन प्रतीक मात्र स्ट्राईकवर आला या आणि प्रतीकला कमालीची फलंदाजी करावी लागेल. नाव तर त्याचं खूप मोठं या क्रिकेटमध्ये. टेनिस क्रिकेट, ग्रामीण टेनिस क्रिकेट. हो हो हो, क्लासिकल हेलिकॉप्टर उडावलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. षटकार, 6 धावा. यास क्लासिकल वाकड्या तिकडे बाबळीचा हिरवा पाला. तूर मारेगा षटकार. प्रतीक दोन्ही झुकेगा नाही साला. काय क्लासिकल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ मॅच, लाजवाब मॅच. प्रतीक दोन्ही हो हो हो, स्कोर गार्ड. 38 धावा झाल्यात. मॅच बॉल आलाय. 11 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि समोर धावेचं लक्ष असेल 23. गोलंदाज थोडस कमबॅक करावं लागेल. गोलंदाजाला प्रगती करावी लागेल. प्रतीकला थांबवावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये झुंज द्यावी लागेल. संघर्ष करावा लागेल. जिद्द गाठायचे असेल संघर्षाला महत्व आहे त्या आणि संघर्ष मात्र प्रतीक करताना दिसला जातो मैदानाच्या आतमध्ये. कमालीचे फलंदाजी, जबरदस्त वॉट बॅटिंग दिसली जाते. प्रतीक धोदे युवा सितारा लाजबाब कमालीची फलंदाजी केली जाते. 2 चेंडूवर सलग 2 प्रहार आले. धावा जाऊन पोहोचल्या 44 या आकड्यावर. 44 धावा. 10 चेंडू आणि 17 धावा. 10 चेंडू बनवायच्यात मात्र 17 धावा. 10 चेंडू आणि 17 धावेची गरज अजून पण मैदानाच्या आतमध्ये. लढत करावी लागेल बाबू 11 मलवाडा संघाला मैदानाच्या आतमध्ये. बिग बॅटल, बिग मॅच, व्हॉट अ मॅच. विश्वनाथ जाधव सुद्धा त्यांच्याकडे शिल्लक आहे. तो सुद्धा पालघरचा हिरो आहे. आणि काय प्रतीक दोडरे आणि कमालीचे व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ फलंदाजी. जबरदस्त बॅक टू बॅक 3 षटकार. जबरदस्त आक्रमण हल्ल्यावर प्रतिहल्ला, वारावर प्रतिवार, हल्ल्यावर प्रतिहल्ला केला जातो. ध्येय मला माहिती आहे, मंजिल मला माहिती आहे, मग वाटेत येणाऱ्या आडव्या काट्यांचा मी विचार काय करावा. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकून काढलेत. नजाकत क्रिकेटचा क्लास. बॅक टू बॅक 3 षटकार आणि धावा जाऊन पोहोचल्यात 50 या आकड्यावर. 50 धावा. अजूनही 11 धावेची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि हा चेंडू क्लासिकल फटका बसला होता आणि याही वेळेस चेंडूला पाठवला या सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका. 1 बाउन्स स्क्वेअर लेग सीझनला आलाय मात्र चौकार. 4 धावा. 10 चेंडूत 42 धावा. कमालीची बॅटिंग. 7 धावा बनवायच्या आहेत अजून. जिंकण्यासाठी मात्र 7 धावेची गरज. 7 धावा येतील का प्रतीक धोदरच्या बॅट मधून?
गोलंदाजी कुठेतरी कमीपणा दिसला जातो मैदानाच्या आतमध्ये. ओ हो हो, काय झालाय मैदानाच्या आतमध्ये, पंचांचं डिसिजन आलाय. एक्सिलंट गोलंदाजी, निर्धाव चेंडू टाकला या, सुरेख गोलंदाजी, कम्मालीचे गोलंदाजी केले या. 3 चेंडूवर 3 षटकार, चौथा चेंडू चौकार, पाचवा चेंडू आलाय निर्धाव. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत, सॉरी 1 चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू शिल्लक राहिला या. आणि हा चेंडू सुद्धा खालच्या लेवलचा ठेवला या, स्लो वरित्या हाताळला. 2 चेंडू प्रत्येकला मात्र निर्धाव फेकले. आता मात्र सामन्याचं समीकरण निर्णायक क्षणी सामना येऊन पोहोचला या. 6 चेंडू आणि 7 धावा, 6 चेंडू आणि 7 धावीची गरज. कोणता असा हिरा बाबू इलेन मलवाडा संघाकडून काढला जाईल, कोहिनूर हिरा येईल का, दिसला जाईल का? 6 चेंडू 7 धावा डिपेंड करायचे आहेत. समोर इव्हन क्वालिटी जोडी अजून पण मैदानाच्या आतमध्ये दिसली जाते. एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडवर प्रतीक धोत्रे, तर स्ट्रायकर एंडवर अक्षय, त्याला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 7 धाबीची गरज. काय जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. खरोखर रुद्र 11 चॅम्पियन ट्रॉफी 2026 गाजली जाते या मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 7 धाबा. रवींद्र मेहर हा कोहिनूर हिरा काढलाय. 6 चेंडू 7 धावा डिपेंड करायचे आहेत. डिपेंड केल्या जातील का मैदानाच्या आतमध्ये? 6 चेंडू आणि 7 धावा. हो हो हो, हलकाच कट केलाय. प्रत्येक दोघेला स्ट्रायकर एंडवर आणला जाता. सुरेख नजाकत, लाजवाब लाजवाब, व्हॉट अ मॅच. 5 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. सामना मात्र कंपल्सरी चेसिंग असेल, लक्षात घ्यायचंय दोन्ही संघ. बाबू इलेन मडवाला संघ सुरेख गोलंदाजी करावी लागेल. ओ हो हो, पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू, अवांतर धाव, एक्स्ट्रा रन्स. ता मात्र 5 चेंडू आणि 5 धावेची गरज. 5 मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. 5 चेंडू आणि 5 धावा. काय क्रिकेटचे क्लास, काय क्रिकेटची नजाकत मैदानाच्या आतमध्ये. वाघ्याची क्रीडा नगरी आज सजली जाते या. आणि हा आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका, मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय षटकार. 6 धावा. यस, विजयी फटका प्रतीक धोत्रेच्या बॅटमधून. 1 मॅन शो. 48 धावा बनवल्यात प्रतीकनं. 2 धावा कुठेतरी कमी पडल्या. आणि विश्वनाथने कमाल केली. शेवटचे षटक कमालीचा हाताळलं होतं विश्वनाथ जाधवने. 11 खेळाडू इथे येऊन एकत्र केला जातात. सांघिक खेळ याला महत्व असतं. याच जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक कौतुक आणि कौतुक.